जर ऐक ना. बोला की. अगं सारखं काय बहिणींना राबवत असतेस. मग एखादं 3 इन्ग्रेडियंट रेसिपी कर ना एखादी. चालेल, एकदम क्विक रेसिपी करते. काय कमाल दिसतायत नानकटाई. आहा हा, सुरेख रंग आलेला आहे. आतपर्यंत जाळीदार झाल्यात आणि अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यात केल्या. चला रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण एकदम हलकी फुलकी खाताच विरघळणारी अशी नानकटाई करणार आहोत. आणि कमाल होते ही नानकटाई, चवदार होते, रुचकर होते. मुख्य म्हणजे घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यातच आपण ही तयार करतो. अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायची अर्धा कप साजूक तूप. आता इथे तुपाऐवजी बटर घेतलं तरी चालेल. आणि इथे मी साजूक तूप घेतलं आहे, वनस्पती जरी घेतलं तरी चालेल. आता यामध्ये पाऊण कप पिठी साखर घ्यायची. पाऊण कप म्हणजे 1 कपला थोडी कमी, अर्धा कपला थोडीशी जास्त. आणि ही तूप आणि साखर फेटायचं. तूप साखरेमध्ये एक संध होईल इतपत हे फेटून घ्यायचं. आणि थंडीचे दिवस आहेत, तूप पटकन थिजतं. हवं तर तूप हलकं गरम घ्या, म्हणजे हे पटकन फेटलं जाईल. हे मिश्रण आहे ना, छान असं म्हणजे पिवळसर होतं, ते पांढरं शुभ्र होईपर्यंत फेटत राहायचं. चला, हे मिश्रण फेटून घेतलं आणि हे बघा एकदम हलकं झालं आहे मिश्रण. आणि रंग पण त्याचा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. गाठी मोडल्यात तुपाच्या आणि एकसंध झालेला आहे. आता या मिश्रणात घालूयात 1 चमचा दूध. एक कोमट दूध घेतलं इथे आणि त्याचसोबत घालायचं व्हॅनिला. आता इथे मी व्हॅनिला घेते, पण व्हॅनिलाच्या ऐवजी इथे जर वेलची पूड जरी घातली अर्धा चमचा तरी या कुकीजची चव कमाल लागते. आता हे पुन्हा एकसंध करूयात. दूध छान मिसळून घ्यायचं. चला, दूध छान एकसंध झालं की या ओल्या मिश्रणातच 1 चमचा बेकिंग पावडर घालते. बेकिंग पावडर नसेल तर पाव चमचा खायचा सोडा घाला. फक्त तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावरनं 2-3 चमचे लिंबाचा रस पिळा, म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल. आता हे मिश्रण तयार आहे. नानकटाई करायचं बेस जो आपला म्हणतो किंवा बेस मिश्रण ते तयार आहे. आता यामध्ये 1.25 कप मैदा घालूयात. 1 कप, पाव कप. आणि हा मैदा चाळून घ्यायचा. मैदा चाळून घेणं गरजेचं आहे, म्हणजे नानकटाईला छान असा एकसंधपणा येतो. आता हे मिसळून याचा एक घट्ट गोळा तयार करायचा. हे ऑलमोस्ट तयार आहे, पण यामध्ये आपण आणखी पाव कप मैदा घालणार आहोत. मी पुन्हा याचा घट्ट आता गोळा तयार करते. चला, हे मिश्रण तयार आहे. तर इथे टोटल 1.5 कप मैदा, अर्धा कप साजूक तूप, 1 चमचा दूध म्हणजे 1 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे, बेकिंग पावडर 1 चमचा आणि पाऊण कप म्हणजे जितका मैदा आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात पिठी साखर. आता यातून लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि पेढ्यासारखं हे गोल 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 करून घ्यायचं. एकसंध करायचं आणि हलकंसं दाबायचं. आता हा बेकिंग ट्रे आहे, त्याच्यावर बटर पेपर घातलेला आहे. तर याच्यावर हे नानकटाईचं मिश्रण ठेवूयात, हलकंसं दाबूयात. यावर बदामाचे काप आणि थोडे पिस्ता हलके प्रेस करायचे, म्हणजे ते सुटणार नाहीत. आता याच प्रकारे सगळ्या नानकटाई तयार करायच्या. बघा काय सुंदर होते, दिसतातही मस्त पेढ्यासारख्या. कसं दाबायचं. बदाम, त्यावर पिस्ता.
आणि दोन नानकटाईमध्ये थोडं अंतर ठेवा म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही. आव्हन मी प्रीहीट केलेला आहे. आता यामध्ये हा ट्रे घालूयात. मधल्या रॅकवर ठेवायचं. 15 मिनिटं झालेले आहेत आणि बघाल कुकीज मस्त बेक झाल्यात. छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. वा वा वा, कमाल दिसतात या नानकटाई. मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. हलक्याशा गरम आहेत. थोड्या मी आहे ना थंड करून घेते आणि मग तुम्हाला काढून दाखवते. गरम गरम असताना काढायची अजिबात गडबड नाही करायची. हलक्या थंड करून घेऊयात आणि मग चेक कर. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. नानकटाई इथे पूर्ण थंड झाल्यात आणि बघू शकाल अगदी बेकरीमध्ये मिळतात तसा सोनेरी रंग आलाय आणि जाळी पण बघा. खालच्या बाजूला पण किती छान जाळी दिसतीये. प्रत्येक नानकटाईला जाळीदार झाली आहे. सोनेरी रंग एकसारखा आलाय आणि वर्ण हलकासा अगदी हलका सोनेरी रंग आहे. आता ही नानकटाई तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर छान राहते. मुख्य म्हणजे घरातले जे साहित्य आहे त्यामध्ये ही तयार होते. हलकी फुलकी होते, चवदार होते आणि येस कमाल लागते. म्हणजे माझ्या दुसऱ्या चॅनलवर बहुतेक मी रोटची रेसिपी टाकली नाही पण येणार आहे. ती बिना मैद्याची आहे त्यामुळे तीही चेक करा मधुराज रेसिपी फूडीवर. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव.